करीबी इतके गोळा केलेत आहे ना, कशाचीच कमतरता नाही. मेळविली मांदी वैष्णव म्हणजे कीर्तन बी 2-2 टायमिंग आहे. सकाळी संध्याकाळी, परत दुपारी कथा ऐकणारे बसणारे, म्हणजे त्यांना अखंड ज्याला म्हणायचं ना सप्ताह ते हित. आणि ह्याच्यात खंड नाही परत. एका चढी एक पंक्तीत माय बाप गोड सोळा बोला. आणि हा सुंदर सोळा, हे जे कार्य चालय धर्म कार्य, असावा तो धर्म मग असा हो जाते वर्म. आणि धर्माच्या संदर्भामध्ये अख्खं कीर्तन विस्तार. पण तरुण मुले आणि मुली 2 वाक्य चित्तव नका. शाळा शिका, नोकरी करा, पैसा कमाईश करा, पण 2 वाक्याला कधी तडा जाऊन देऊ नका. लक्ष्मी सारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं वर्तन कधी करू नका. आणि भगवंतासारख्या बापाची मान समाजामध्ये खाली वेळ असं पाऊल कधी टाकू नका. आपल्या संस्कृतीला किंमत आहे. भारतासारखी संस्कृती शब्दच कसा आहे, भारत माते की. माता हा शब्द दुसऱ्या देशापुढे आहे का? असं कधी ऐकलं का? चीन मावशी, अमेरिका आत्या, लंडन दीदी, जपान काका, रशिया मामा, आफ्रिका दाजी, न्यूझीलंड अंकल. नाही, पण भारत माते की आई म्हणतो आपण. या देशाला पवित्र विचाराची माणसं नाही का? सैन्य कसं असावं चीनकडून शिकावं, तंत्रज्ञान जपानकडून शिकावं, धूर्तपणा अमेरिकेकडून शिकावा, कपटेपणा इंग्लंडकडून शिकावा, सोनं कसं काढायचं आफ्रिकेकडून शिकावं, तेल कसं काढायचं सौदी अरेबियाकडून शिकावं, संस्कृती कशाच्या माझ्या भारताकडून शिकावी. आणि भारताचा नाक म्हणजे महाराष्ट्र आहे. आणि या महाराष्ट्राच्या पवित्र पावन असणाऱ्या पुण्यभूमीतल्या आपण माणसं आहेत. जाता जाता तरुण पिढीला एकच विनंती, कष्ट करा, नीती ठेवा, नम्रता ठेवा, स्वाभिमान ठेवा, विचार उच्च ठेवा. तरुण कशाला म्हणायचं? तेजस्वी आहे, तपस्वी आहे आणि तत्पर आहे त्याला तरुण म्हणायचं. तरुण आहे, जवान, तो या महाराष्ट्राच्या मातीचे आहे शान. ज्ञानेश्वरी गाता भागवत आई वडिलांच्या चरणावर ठेवतो भान, तरच या महाराष्ट्राच्या मातीची उंच होईल मान. कष्टातून माणसं मोठी, देव फुकट कुणाला देत नाही. आज इकडे तिकडे चर्चा, हे सप्ताह हे फुकट नाही, झोपच नाही. आणि कधीपासून नियोजन चालू आहे ही भव्यता दिव्यता वाढवण्यासाठी. आणि आज तर किती पळापळ. एका मित्राचं प्रेम जपण्यासाठी 2 मित्राला पळापळ करावं लागली. इकडे आमचे सोपान महाराज सानप, त्यांचे गुरुवारी आमचे स्वामीजींचा असणारा अभिष्ट चिंतन सोहळा होता. 2च मिनिटाची भेट द्यायची होती, पण सोपान बाबांनी हट्ट केला, यावंच लागेल म्हणले. मी आळे फाट्याला सकाळी कीर्तन, तिकडून मानवतला महाराज इकडे कथा करून तिथून परत इकडं. त्यात आमचे प्रवीण महाराज गाडी चालवाय, त्वरा झाले, गरुडा टाकेले मागे, अशी फायरिंग केली 2 तासात. काय मानवती कुठं जमत असतं होत्या. आमच्या प्रवीण भाऊने बी गाडी तेवढ्या स्पीडने, मागून येणारे बी गँग लय फास्ट आले तुम्ही बी. सांगण्याचा उद्देश हे प्रेम आहे मायबाप आणि हे धर्म कार्य. म्हणून तरुण पिढीला विनंती, हा संप्रदाय वाढवणं, त्याचा प्रचार करणं, त्याचा प्रसार करणं आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. कष्टाशिवाय हे वैभव निर्माण होत नाही. आज सगळ्याला वाटतं पुरुषोत्तम महाराज एवढा कार्यक्रम हे एवढं सोपं नसतं. आता मी घरी सप्ताह करतो, मी मंदिर बांधले, त्याच्यामुळे मला माहिती ना फार मायबाप हे त्रास आहे. पण कष्ट ह्याच्या मागं फुकट नाही, घामच गाळावं लागतो, कष्ट करावं लागतं. देव कोणाला बी देत नाही. म्हणून आपल्या बाऱ्याकडे सुरुवातच कपासणे, क ख ग ग. क म्हणजे कष्ट करा, क म्हणजे काम करा, क म्हणजे कर्तव्य करा. हे सांगण्यासाठी कै आधी काम करा मग खा. ख क ख, पण खायचं त्याच्यातलंच खा. हा सगळ्यातलं खा, पण 3 गोष्टीतलं खाऊ नका. देवाचं खाऊ नका, गावाचं खाऊ नका, भावाचं खाऊ नका. बाकी काय हाणायचं ते हाना. मग कष्ट करा, क मग खा म्हणून ख. पण मोठं व्हायचं असेल तर गर्व येऊन देऊ नका. ग क ख ग. आणि ज्याला गर्व झाला ते 100% घसरणार. घ घसरगुंडी लगेच झटकाय. आणि घसरायचं नसेल, जगात क्रांती करायचं असेल, कधीच कोणाचा चमचा होऊ नका. च हा चमच्याला इचित्र असतो, ज्याच्यात राहतो त्यालाच मोकळा करतो. हळूहळू करतो ते ध्यानात येत नाही. चमचे तोंडावले खास बोलतात, वा 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 वा. तुमच्यासारखं व्यक्तिमत्व तालुक्यात नाही तोंडावं. पुढे गेल्यावर वाईट आहे ती, त्याने तर गावचं वाटोळ केलं. हे चमचे तोंडावर गोड बोलायचं, महाग काड्या करायच्या. जे आयुष्यात कधी कोणाचा चमचा झाला नाही तो जिंदगीत एकदा तरी छत्रपती नक्कीच होणार. म्हणून छ च छ. आणि ज्याला छत्रपती व्हायचे त्याने कधीच कुणावर जळू नका. ज च छ ज. हा माणसाने मळका असावं पण जळकं नसावं. सध्या नवीन रोग आलाय, जळका रोग. इकडं आलाय का? सगळीकडेच आहे देऊ. त्याचे लक्षणं सांगा, पोटात दुखणे, मळमळ होणे, करमत नसणे, डोकं जड होणे, उदाशी भरणे, दुसऱ्याची प्रगती बघून पोटात दुखणे, जळक्या रोगाची लक्षणे. आता लक्षणे सांगितले, औषध बी सांगावं लागेल ना. ह्याचं औषध महाराष्ट्रात एकाच गावात भेटते, कधी गेले तर घेऊन या. 500 रुपयाच्या आसपास किंमत असेल त्या औषधाची. त्या औषधाचं नाव आहे गाथा, डॉक्टरचं नाव तुकोबर आणि त्या गावचं नाव दिहू. गाथा हे औषध आहे बरं का.
आणि त्याच्यात बरेच प्रकार आहे, काय इंजेक्शन आहेत, काय गोळ्यात, काय सलान आहेत. तुम्हाला फक्त प्राथमिक उपचार गोळ्या सांगतो. जळका रोगावली पहिली गोळी तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ येवनी गोपाळ राहते. ते चित्त निर्मळ ठेवा, जळाजळी करू नका आणि मन निर्मळ ठेवा. संध्याकाळी अजून एक गोळी घ्यायची, मोकळे मन रसाळवाणी. आपली माणसं मोठी करायची, आपला गायक आहे, वादक आहे, परिसरातला कीर्तन आहे, दुकान टाकलं, व्यवसाय टाकलं, बिझनेस करा, सहकार्य. गावातला माणूस तालुक्याच्या राजकारणात चमकत असेल तर गावाने मिळून सहकार्य केलं पाहिजे. एकमेकाच्या तांगड्या ओढू नका, त्याच्या तांगड्याला धरून जगा, जळू नका. म्हणजे आयुष्यात कधी कुणावर जळाला नाही, देव सुद्धा त्याची झाडा जळती होऊन देत नाही. आयुष्यात टकाटक राट, मुद्द्यावर ठाम राठ, संकटेला डगमगू नका ड, मोठं झालं ढगात जाऊ नका ढ, प्रत्येक क्षेत्रात तरबेज वाहत, तरबेज असेल थकू नका थ, यश मिळून पण जरा दमदारा द, दम धरण्यासाठी धाडस ठेवा ध, आणि धाडस जरी झाला तरी नम्रता सोडू नका न, त थ द ध न. एवढेच बाराकडे भरपूर झाले तुम्हाला. आता सगळेच एकदा सांगितले बी लोड येत असतो. हा, कारण हुशार डॉक्टर असतो ते गोळ्या सुद्धा मापात देत असतो. लई गोळ्या एकदाच खाल्ले मग चक्कर येत असते, त्याच्यामुळे तुम्हाला एवढ्याच गोळ्या भरपूर झाल्या. आता फक्त पथ्य पाळा. पण सुरुवात कष्ट करा, नीती ठेवा, नम्रता ठेवा, व्यसनापासून दूर, आई वडिलाची सेवा करा. हे तरुण पिढीला विनंती. आणि हे कधी कळन, हे संत विचार आपल्या जीवनामध्ये आले तर जीवनातला खरा आनंद कळणार आहे. त्यांच्या चरणाजवळ वंचिले ते पायापाशी नाही याशे वेगळे. मोकळं व्हा संताच्या चरण. आणि मोकळं होण्यासाठी एक सांगा, जगामध्ये अनेक प्रकारच्या गाठी, काय हसुडी गाठी, काय चाडी गाठी, काय साधी गाठी, सगळ्या गाठी सुटत आहेत. पण एक गाठ अशी, ती गाठच सुटत नाही, ती आत असते आणि त्याला आतल्या गाठीचा म्हणते. सगळ्या गाठीला इलाज आहे, पण आतल्या गाठीचा जेव्हा आहे ना, लय भयानक गाठ आहे. ती सुटतच नाही. सुटतच नाही का? सुटते. संदेहाच्या सुटल्या गाठी जालो पोटी शीतळ. आणि ही आतली गाठ सुटण्यासाठी तुकोबाराय म्हणतात, मी संत चरणाला मिठी मारली, त्यांनी माझ्या गाठी सोडल्या. सोडिल्या गाठी तुका म्हणे, सोडिल्या गाठी तुका म्हणे, सोडिल्या गाठी तुका म्हणे, सोडिल्या तुका म्हणे, सोडिल्या गाठी तुका म्हणे, सोडिल्या गाठी तुका म्हणे, सोडिल्या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे सोडिल्या गाठी दिले मिठी पायाशी, संताच्या चरणाला मिठी मारा. संत आपल्या सगळ्या गाठी सोडणारा असा अभंगाचा भावार्थ मोजक्या वेळेमध्ये तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कीर्तन 5 मिनिटं कमी असताना संपलेलं आहे. 9 ते 11 टायमिंग आहे. 5 मिनिटांमध्ये पुढचं नियोजन होईल. कुणीही उठायचं नाही, हे सगळ्यांना विनंती आहे. या पुण्यनगरीमध्ये तुकोबारायांचे मंदिर अत्यंत सुंदर असं आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने परिपूर्ण झालेलं आहे. आणि म्हणजे पाटणकर बाबा त्यांचा आणि माझा प्रेमाचा संबंध म्हणजे आमचे पालखी सोहळ्यामध्ये इतकं शिस्तबद्ध काम असतं. असं लाईनमध्ये दिंडी चालणारे आमच्या 118 नंबर दिंडी. आणि एक जरी विद्यार्थी मागं पुढं झाला नुसतं आमच्या बाबाने बघितलं ते परत वार करेल लाईनमध्येच. असं कट टू कटच काम असतं. आणि पाटणकर बाबा आपण सगळे म्हणतो रागीटेत लय बोलतात, पण त्यांचं काम नारळावं नाही बाबा, वरून कडक आणि आतून प्रेमळ. त्यांचं प्रेम कमवून तर बघा. हा, कारण हे पुरुषोत्तम महाराजांसारखी माणसं घडवायची म्हणजे एवढी सोपी नाही. ही लय लहरी माणूस आहे. मी गेल्या वर्षी बोललो होतो का नाही. हा, ही एखाद्याला जीव दिला तर मागं पुढं बघणार नाही, आणि मग लिस्टमध्ये नसल्या मग जे हरी बी नाही, तिला अवघड खेळ असतं माय बाप. हा, आणि तसंच पाहिजे रोकटोक. त्याच्यामुळे त्यांचं ना आमचं जमतं माय बाप. स्पष्ट वक्ता पाहिजे माय बाप. आणि डेअरिंग बाज माणूस असं कार्य करण्यासाठी, एवढा सप्ताह करण्यासाठी कोणाचंही काम नाही बाबा. ते कठीणता, तेवढी ताकद, तेवढं धैर्य ते अंतकरणात असावं लागतं. आणि ते आमच्या पुरुषोत्तम महाराजांमध्ये आहे. आणि हे सगळे मित्रमंडळी जीवापाड प्रेम करतात म्हणून आनंद. तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं आम्ही सगळे मंडळी दुबईला सुद्धा कीर्तन करून आलो. हे वारकरी संप्रदायाचे आमचे असलेले आशीर्वाद आहे. महाराष्ट्र फक्त राम मंदिराच्या निमित्तानं दुबईमधल्या भाविकांनी कार्यक्रम ठेवला. मग फार भव्य दिव्य सोहळा. आपण सगळ्यांनी जिवाळा चॅनलच्या आमच्या अमोल भाऊच्या माध्यमातून तो सगळा सोहळा आपण पाहिला.
आणि आता अमेरिकेवाली कंपनी महागाईत. अमोल भाऊला आम्हीच थांबवले, म्हणलं थोडं थांबा आता, फक्त विजा निघत नाही तिकडे अमेरिकेचा जरा 5-6 महिने विजा लागतो ना, तर ते सुद्धा लगेच मागे. आणि जगामध्ये ज्ञानदीप लावू जगी विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. आणि या तरुण पिढीमध्ये एकही मायबाप कुणाचाच कुणाविषयी अंतकणात मळ नाही. नाही तर जुन्या कीर्तनकारांचं काय जमत होतं काय? एक म्हणतो त्याला काय येतंय, दुसरा म्हणतो त्याला तरी काय येतंय. लोक म्हणतात दोन्ही मूर्ख आहे, चला आपलं प्यायला. लोक आपल्या पुढची तो आमच्यातल्याने बी नीट राहिलं पाहिजे. हे तरुण पिढीचा आदर्श आहे. आम्ही सगळे तरुण कीर्तनकार जीवाला जीव देऊ आणि सुखदुःखामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि हे खरंच संप्रदायाचं खऱ्या अर्थानं वैभव आहे. आणि असंच पुरुषोत्तम महाराजांवर आपण सगळ्यांनी अखंड प्रेम करावं. आणि मग अशी सांगितलं तेवढं तुम्ही बी ध्यानात ठेवा, तुम्ही बी ध्यानात ठेवा, ही काळाची गरज आहे.